वंजारवाडा सर्कलमध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष उमेदवार धर्मपाल अण्णाराव देवशेट्टे यांनी 4,634 मतं मिळवत दणदणीत विजय संपादन केला। या निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात होते। त्यापैकी शिवसेना उमेदवार विश्वनाथ पुंडलिक इंद्राळे 674 मतं, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विठ्ठल चव्हाण 4,219 मतं, काँग्रेसचे बाबूराव जाधव यांना 2,731 मतं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेमीचंद पाटील यांना 1,707 मतं, तर धर्मपाल अण्णाराव देवशेट्टे अपक्ष म्हणून उमेदवार होते त्यांना 4,634 मतं मिळाले आणि ते विजयी झालेत। निकाल जाहीर होता समर्थकांनी जल्लोष करीत फटाके फोडून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला। जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना विजयी उमेदवार धर्मपाल देवशेट्टे म्हणाले, हा माझा वैयक्तिक विजय नसून सामान्य जनतेचा विजय आहे। वंजारवाडा सर्कलमधील प्रत्येक नागरिकांचा विश्वास मी जपेन। पाणी, रस्ते, शेती, रोजगार यासारखे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी काम करीन असं म्हणाले। या विजयाचं श्रेय ज्या कार्यकर्त्यांनी मला तिकीट दिलं, मी एकटा उमेदवार नव्हतो, कारण इथं 500 ते 1000 कार्यकर्त्यांनी मला तिकीट दिलं। सर्व श्रेय मी त्या कार्यकर्त्यांना देतो, कारण पक्ष हा आपली मनमानी करतोय, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना ठरवलं की आम्ही म्हणजे कोणतर आहोत, म्हणून कार्यकर्त्याचा विजय आहे, जनतेचा विश्वास आहे। आम्ही सतत कामात राहणारे कार्यकर्ते आहोत। खरं म्हणजे आमचा तालुका म्हणजे अफगाणिस्तान असल्यासारखा आहे, कारण 4 किलोमीटर जायचं झालं तर 1 घंटा लागते। याच्यामध्ये बरेच काही कामं राहिलेले आहेत आणि ते कामं पूर्ण करण्याचं आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रयत्न करू आणि पूर्णत्वास नेऊ असा मला विश्वास आहे। ज्या पद्धतीनं या ठिकाणी अनेक दिग्गजांनी मोठ्या मोठ्या या ठिकाणी सभा घेतल्या, कुठेतरी वाटतं त्या सभा फक्त दिखाव्यासाठी होत्या, नागरिकांनी खरी पोचपावती आपल्याला दिलेली आहे? नाही, इथं पक्षाचा विषयच नाही, ही स्थानिक स्वराज आहे। स्थानिक स्वराज म्हणजे स्थानिकला काम करणारा कार्यकर्ता, हाक दिल्यानंतर त्याच्यापर्यंत पोहोचणारा। पण या पक्षांना काय वाटतं की आपण म्हणजे सर्वस्वी, ठीक आहे, खासदारकी आमदारकी तिथंपर्यंत मान्य आहे, पण ज्यावेळेस जिल्हा परिषदा असतात तर हे स्थानिक गरजेची निवडणूक आहे आणि मी स्थानिक आणि गरीब कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी भरभरून मतदान करून मला निवडून दिलेलं आहे। पक्षप्रवेशाचा विचार हे मी माझ्या कार्यकर्त्यावर सोडणार। ज्या कार्यकर्त्यांनी मला तिकीट दिले त्यांच्यावर मी सोडणार आहे, नंतर माझी बैठक होईल। या निवडणुकीचे श्रेय तमाम माझ्या ह्या वंजारवाडा सर्कलमधील जनतेचा, मायबापाचा आहे। या सर्व तरुण वयोवृद्ध सगळ्या कार्यकर्त्याचा आहे। या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती, त्यामुळे हा विजय तमाम जनतेचा आणि कार्यकर्त्याचा आहे आणि मी कायम ऋणी आहे या सर्वांचा। एकीकडे तुम्ही पाहताय की तुमच्यासमोर मोठे दिग्गज होते आणि त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून तुम्हाला ही सगळी जबाबदारी स्वतःला घ्यायची होती, काय सांगा? ही निवडणूक खरी तर कार्यकर्त्यांनीच ठरवून उमेदवार तुम्ही व्हायचं, भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून खंबीर साथ देऊन भाऊ आम्हाला निवडणुकीसाठी निधी देखील खर्चाने कार्यकर्त्यांना जमा करून दिले तो, त्यामुळे हा निधी सर्व मायबाप जनतेचा भाग कार्यकर्त्याचा आहे। आता जिम्मेदारी ही वाढली असल्यामुळे सर्व तमाम मायबाप जनतेच्या कोण्याही अडीअडचणी असो त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेल व आतापर्यंत जो बॅकलॉग जो राहिलेला आहे विकासाचा तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। त्याने पाठिंबा दिलेला आहे आणि गरीब याचा उमेदवार त्याने जास्तीत जास्त निवडून काढलेला आहे। विरारमधनं किती मतं आपल्याला मिळालेली आहे? विरार 70% त्याने आमच्या हक्काप्रमाणे काम करू शकतात, आम्ही जसं म्हणलं तसं त्यांनी कामं करू देणार त्यांना। सगळ्यात जास्त मतं म्हणलं तर चाटेवाडीमध्ये भेटले आणि आमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय आम्ही मतपेटीतून आम्ही व्यक्त करून भाऊला आम्ही निवडून आणलेला आहे। आणि यांचे जे निकृष्ट दर्जाचे कामं, फक्त यांचे कपडे आणि गाड्या बघण्यातच आम्ही बेजार, गोरगरिबाकडे यांचं लक्ष नसलेलं, हे गोरगरिबाचा दाता म्हणून आम्ही यांना निवडून दिलेलं आहे। ही लढाई जिल्हा परिषद मेंबर सोबत नसून आमदारांनी हस्तक्षेप केल्यामुळं आम्हाला जास्त इरसाला पेटावं लागलं हे, आणि सोपी लढाई तिथंच गेली। सर, काटेवाडीमधनं कशा पद्धतीचा प्रतिसाद ह्या पूर्ण मतदानामध्ये प्रक्रियामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आहे आणि काय अपेक्षा आहे गावाला सुद्धा, की गावात कोणकोणत्या समस्या होत्या त्या समस्यावरती आपण प्रचार केला? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काही नेते मंडळींनी आमच्यावर जो घोर अन्याय केलेला आहे तो अन्याय आम्ही दूर करण्यासाठी सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही भाऊच्या विजयाचा गुलाल या ठिकाणी लावण्याचं काम आम्ही केलं आहे आणि भाऊच्या मार्फत जे आमच्या गावातल्या समस्या असतील तर ते समस्या आम्ही
संपूर्णपणे काम करू हे भाऊच्या साक्षीनं मी ग्वाही देतो.